कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तरुण भारत प्रेसच्या माध्यमातून 10वी अभ्यासमाला नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे. तर आज आपण याच अभ्यासमालेच्या अंतर्गत इतिहासाचं 6वं प्रकरण बघणार आहोत. इतिहासाच्या या 6व्या प्रकरणाचं नाव आहे भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध. तर याच्या अगोदर तुम्ही 5 प्रकरणांचा संदर्भ ऐकलेला आहात. त्या 5 प्रकरणांच्या अनुषंगानं इतिहासामध्ये नेमका कोणता अभ्यासक्रम आहे किंवा काय गोष्टी दिलेल्या आहेत याचा संदर्भ तुम्हाला समजलेला आहे. भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध या प्रकरणाचा संदर्भ बघत असताना पहिल्या 5 प्रकरणांमध्ये जे 2 संदर्भ आलेले आहेत त्या 2 संदर्भाचा भाग पहिल्यांदा आपल्याला इथे जाणून घ्यावा लागेल. ते म्हणजे ब्रिटिश सत्तेचा विस्तार या प्रकरणामध्ये तुम्हाला संदर्भ आलेला आहे. तो म्हणजे भारतामध्ये ब्रिटिशांनी आपलं साम्राज्य विस्तार करत असताना ज्या 2 पद्धती भारतामध्ये अंमलात आणल्या त्या 2 पद्धतीचा संदर्भ या प्रकरणाच्या सुरुवातीला आपल्याला तपासून बघावा लागेल. ज्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे लॉर्ड वेलस्ली यानं आणलेली सहाय्यक सैन्य पद्धत, की ज्या सहाय्यक सैन्य पद्धतीच्या अनुषंगानं भारतामध्ये पहिल्यांदा इंग्रजांनी साम्राज्य विस्ताराच्या अनुषंगानं पहिला प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर आलेला दुसरा गव्हर्नर जनरल तो म्हणजे लॉर्ड डलहौसी, की ज्यानं दत्तक वारस नामजूर धोरण आणलं आणि ज्या दत्तक वारस नामजूर धोरणाच्या अनुषंगानं पुन्हा एकदा ब्रिटिश सत्तेचा विस्तार भारतामध्ये घडून आला. की सहाय्यक सैन्य पद्धतीच्या अनुषंगानं जी साम्राज्य किंवा ज्या सत्ता जे प्रांत इंग्रजांना मिळालेले नव्हते ते प्रांत लॉर्ड डलहौसीनं दत्तक वारस नामजूर धोरणाच्या अनुषंगानं काबीज करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या 2 महत्त्वाच्या पद्धती अतिशय मोलाच्या आहेत ब्रिटिश सत्तेच्या विस्ताराच्या अनुषंगानं. कारण एकतर सहाय्यक सैन्य पद्धतीच्या अनुषंगानं जितकं जास्त ब्रिटिशांचं शासन कडक करता येऊ शकेल किंवा भारतातील सत्ताधीशांना आपल्या अंमलाखाली आणता येऊ शकेल तेवढा प्रयत्न लॉर्ड वेलस्लीनं केला. आणि डलहौसीनं मात्र त्याच्या पलीकडे जाऊन दत्तक वारस नामजूर धोरणाच्या अनुषंगानं जी राज्य आपल्याला मिळत नाहीत किंवा ज्यांच्यावरती आपल्याला सत्ता काबीज करता येत नाही ती मिळवण्याचा प्रयत्न केला. की ज्याच्यामध्ये साधारण मग सातारा, झाशी, नागपूर, संबळपूर यासारखी संस्थानं त्यानं काबीज केली. पण या 2 पद्धतींचा सगळ्यात वाईट परिणाम ब्रिटिशांच्या अनुषंगानंच झाला. तो म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधातलं असंतोषाचं वातावरण वाढलं. कारण जर या 2 पद्धती भारतामध्ये इंग्रजांनी रुजविल्या नसत्या तर यदाकदाचित ब्रिटिशांच्या विरोधात असंतोषाचं वातावरण निर्माण झालं नसतं. त्यामुळे 1857चं बंड निर्माण होण्यासाठी पहिल्यांदा या 2 इंग्रजांच्या पद्धती कारणीभूत आहेत. पण या पाठामध्ये आपल्याला नेमकी कोणती कारणं ब्रिटिशांनी आपल्या देशामध्ये अशी निर्माण केली ज्यामुळे 1857 साली ब्रिटिशांच्या विरोधातलं पहिलं बंड झालं. आता यानंतर महत्त्वाचा भाग आहे की 1857च्या बंडाला 2 नामांतर आहेत. त्याचाही संदर्भ आपण पहिल्यांदा बघू. एक तर असं म्हटलं जातं की हे भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध होतं, तर तोही संदर्भ आपल्याला पडताळून पाहावा लागेल. आणि दुसरं एक असं म्हटलं जातं की हे शिपायांचं बंड होतं. तर या कारणांच्या अनुषंगानं या 2 गोष्टी आपल्याला पडताळून बघाव्या लागतील. आणि या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला याचा संदर्भ नक्की समजेल की नेमकं हे स्वातंत्र्य युद्ध होतं की शिपायांचं बंड होतं. हा जो 2 मतांतरांचा भाग आहे तो आपल्याला या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला तपासून बघता येऊ शकेल. तर सुरुवातीला आपण बघू की या 1857च्या बंडाला कोणती कारणं कारणीभूत ठरली होती. तर साधारण 5 कारणांचा संदर्भ या पाठामध्ये दिलेला आहे. त्याच्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे राजकीय कारण. खरं तर 1857च्या अगोदरची एकंदर राजकीय परिस्थिती इथे पहिल्यांदा कारणीभूत ठरते. आणि मी जो आत्ता संदर्भ दिला तेच याच्यातलं पहिलं मूळ कारण आहे 1857च्या बंडाला राजकीयदृष्ट्या कारणीभूत ठरलेलं. आणि ते म्हणजे लॉर्ड डलहौसी याचं दत्तक वारस नामंजूर धोरण. तर हे दत्तक वारस नामंजूर धोरण नेमकं काय होतं, तर जे आपल्या देशातले संस्थानिक निपुत्रिक होते ज्यांना वारस म्हणून मुलगा नव्हता अशा निपुत्रिक राजांची सत्ता काबीज करण्यासाठी लॉर्ड डलहौसीनं दत्तक वारस नामंजूर धोरण अंमलात आणलं.
की ज्याच्यामुळे झाशी, सातारा, संबळपूर, उदयपूर यासारखी संस्थानं त्यानं आपल्या ताब्यामध्ये घेतली, ज्यामुळे पूर्वापार म्हणजे साधारण मध्ययुगीन कालखंडापासून वंशपरंपरागत पद्धतीनं ज्यांना सत्ता मिळालेली होती ते संस्थानिक लॉर्ड डलहौसीच्या दत्तक वारस नामदूर धोरणानुसार नाकर्ते झाले, कारण त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं, की ज्याचा एक सगळ्यात वाईट परिणाम झाला तो म्हणजे या सत्ताधीशांच्या ताब्यात असलेले किंवा त्यांच्या पदरी काम करणारे लाखो सैनिक बेकार झाले. म्हणजे या लॉर्ड डलहौसीच्या दत्तक वारस नामदूर धोरणाचे दोन वाईट परिणाम झाले. एक, सत्ताधीशांना आपली सत्ता सोडावी लागली आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे सैनिक बेकार झाले. त्यामुळे इथे लाखो लोक असंतुष्ट झालेले आपल्याला दिसतात, की ज्यांना इंग्रजांच्या विरोधात लढण्याशिवाय पर्याय उरला नाही. आणि दुसरी महत्त्वाची राजकीयदृष्ट्या परिस्थिती होती की एका बाजूला ही संस्थानं खाली करण्यात आली, खालसा करण्यात आली, त्याच्याबरोबरच कर्नाटकचा नवाब आणि तंजावरचा नवाब या दोघांना सुद्धा सत्तेवरून पायउतार करावं लागलं किंवा ते करण्यात आलं, ज्यामुळे कर्नाटक आणि तंजावरचा नवाब यांना सुद्धा राजसत्तेवरून काढून टाकल्यामुळे हे दोन नवाब सुद्धा इंग्रजांच्या असंतोषाचे कारणीभूत ठरले. यांनी सुद्धा इंग्रजांच्या विरोधात बंड करण्याचा प्रयत्न चालू ठेवला. याबरोबरच आणखी एक महत्त्वाचं राजकीय कारण घडलं ते म्हणजे दिल्लीचा मोगल बादशाह. या दिल्लीच्या मोगल बादशहाला सुद्धा इंग्रजांनी सत्तेवरून बाजूला सारलं आणि दिल्ली आपल्या ताब्यात घेतली आणि दिल्लीवरून आपलं राजकारण सुरू केलं. पण 1857 पर्यंत काय दिल्ली ही त्यांच्या राजधानी म्हणून काम करताना दिसत नाही, पण दिल्लीचा मोगल बादशाह जो आपल्या देशावर अखंड राज्य करत होता त्याची सत्ता मात्र या ठिकाणी इंग्रजांनी काढून टाकली, ज्याच्यामुळे दिल्लीतलं राजकीय वातावरण सुद्धा इंग्रजांच्या विरोधात उभं राहिलं. त्यामुळे या तीन महत्त्वाच्या गोष्टी राजकीयदृष्ट्या कारणीभूत ठरलेल्या आहेत, की ज्याच्यामुळे राजकीय सत्ताधीश असंतुष्ट झाले, ज्यांनी इंग्रजांच्या विरोधात बंड करायला तयारी केलेली आपल्याला दिसते. तर अशी महत्त्वाची राजकीय कारणं तीन आहेत. पुढचा कारणाचा भाग आहे तो म्हणजे आर्थिक कारण. जसं इंग्रजांनी राजकीयदृष्ट्या असंतुष्ट परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तसंच साधारण 18व्या शतकाच्या शेवटीपासून आपल्या देशामध्ये इंग्रजांनी राबवलेली आर्थिक धोरणं जी होती ती आर्थिक धोरणं सुद्धा इंग्रजांच्या असंतोषाला कारणीभूत ठरलेली दिसतात. ज्याच्यामध्ये पहिला भाग आपल्याला बघावा लागेल की त्यांनी निर्माण केलेली जमीन महसूल पद्धत, की ज्या जमीन महसूल पद्धतीमुळे सर्वसामान्य शेतकरी असेल किंवा सर्वसामान्य नागरिक असेल जो असंतुष्ट झाला, कारण मोठ्या प्रमाणावरचा कर इंग्रजांना भरावा लागत होता, ज्याच्यामध्ये एकतर कर्ज काढून का असेना पण इंग्रजांना कर भरावाच लागत होता, की ज्याच्यामुळे शेतकरी असंतुष्ट असलेले दिसतात. हे तसं काय म्हणतो की आपण पाठीमागचं कारण आहे, ते आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं नाही, पण मूळ कारण जमीन महसूल पद्धतीमुळे निर्माण झालेली असंतुष्ट नागरिक किंवा जनता हे त्याच्यातलं पहिलं मुख्य कारण आहे. पण याच जमीन महसूल पद्धतीबरोबरच आणखी काही महत्त्वाची कारण आहे. त्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे इंग्लंडमध्ये झालेली औद्योगिक क्रांती. हे याच्यातलं सगळ्यात बलिष्ठ कारण मानावं लागेल, कारण नुसतं इंग्लंडमध्ये झालेली औद्योगिक क्रांती आपल्या देशामध्ये इतका बदल करू शकते हे खरं तर भारतीय जनतेनं किंवा राज्यकर्त्यांनी अनुभवलेलं नव्हतं. पण या औद्योगिक क्रांतीचे मात्र दूरगामी परिणाम आपल्या देशामध्ये झाले. याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा परिणाम झाला तो म्हणजे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली. इंग्लंड एक औद्योगिक कार्यशाळा म्हणून उदयाला आली, की ज्याच्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे विस्तारले, पुढे आले, की ज्यांनी मोठ्या प्रमाणावर पक्क्या वस्तू आपल्या देशात आणून विकायला सुरुवात केली, ज्याच्यामुळे भारत हा पक्क्या मालाची आयात करणारा देश बनला आणि कच्च्या मालाची निर्यात करणारा देश बनला, की ज्याच्यामुळे आपल्या देशातील असंख्य कुटीर उद्योग नष्ट झाले. पण नुसतेच कुटीर उद्योग नष्ट झाले असं नाही, तर कुटीर उद्योगाच्या बरोबरच लाखो विणकर आणि कारागीर सुद्धा बेकार झाले. कारण आपल्या देशामध्ये हस्त उद्योगांच्या माध्यमातून ज्या वस्तू तयार केल्या जात होत्या त्याच वस्तू इंग्लंडमध्ये यंत्रावर तयार केल्या जात होत्या, ज्याच्यामुळे आपल्या देशातील हस्त उद्योगांमध्ये तयार केल्या जाणाऱ्या वस्तू इंग्लंडमध्ये तयार केल्या जाणाऱ्या यंत्रावरच्या वस्तूशी स्पर्धा करू शकल्या नाहीत, की ज्याच्यामुळे आपल्या देशातील हस्तकारागिरी व्यवसाय सुद्धा नष्ट झाला आणि आपल्या देशामध्ये लाखो विणकर आणि कारागीर बेकार झाले. त्यामुळे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली, ज्याचा परिणाम आपल्या देशामध्ये आयातीचं प्रमाण वाढलं आणि निर्यातीचं प्रमाण कमी झालं, आणि दुसऱ्या बाजूला कारागीर आणि उद्योगधंदे नष्ट झालेले आपल्याला दिसतात.
आणि याच्यानंतर एक महत्त्वाचा भाग याच आर्थिक कारणांमध्ये आपल्याला दिसतो, तो म्हणजे इंग्रजांनी जमीनदार किंवा इतर जी धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या वतनं दिलेली होती, ती ही वतनं इंग्रजांनी जप्त केली. त्यामुळे इनाम जप्त करण्यात आले, ज्याच्यामुळे जमीनदार असेल किंवा वतनदार असेल हे सुद्धा असंतुष्ट झाले. कारण माणसाची एक उपजत प्रवृत्ती आहे की एका पद्धतीचं जीवन जगत असताना जर ते जीवन त्याला मिळालं नाही तर तो असंतुष्ट होतो. त्यामुळे किमान 50-60 वर्ष पूर्वी आपल्या देशामध्ये निर्माण झालेली जमीनदारी आणि वतनदारी, ज्या माध्यमातून अनेक जमीनदार वतनदार उदयाला आले, ज्यांची पदं किंवा वतनं अचानकपणे इंग्रजांनी काढून घेतली, ज्यामुळे जमीनदार आणि वतनदार हे सुद्धा असंतुष्ट झाले, ज्यांनी पुढे जाऊन इंग्रजांच्या विरोधात 1857च्या बंडामध्ये प्रवेश केला आणि आपल्या देशातून इंग्रजांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. यानंतर तिसरं कारण आहे ते म्हणजे शासकीय कारण. शासकीयदृष्ट्या म्हणजे जसं राजकीयदृष्ट्या इंग्रजांनी बदल केले, तसं शासकीय प्रशासकीयदृष्ट्या सुद्धा काही मोजके बदल करण्याचा प्रयत्न केला. इथे पाठामध्ये शासकीयदृष्ट्या कारणांमध्ये एकच गोष्ट दिलेली आहे, ती म्हणजे न्यायालयाच्या बाबतीत. तर इंग्रजांनी जे काही कायदे केले 1773 पासून, तर या कायद्याच्या अनुषंगानं आपल्या देशातील प्रशासकीय व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला. आणि ही प्रशासकीय व्यवस्था बदलत असताना त्यांनी न्यायदान व्यवस्थेमध्येही हात घातला. कारण कायदेसंहिता किंवा कायदेमंडळ त्यांनी अस्तित्वात आणली, ज्या कायदेमंडळाच्या अनुषंगानं त्यांनी न्यायदान व्यवस्था बदलली. आणि न्यायदान व्यवस्था बदलत असताना जसं मग 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये त्यांनी पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालय आणलं, पण प्रांतीय आणि केंद्रीय कायदेमंडळामध्ये बदल करणं गरजेचं होतं. याच्यासाठी त्यांनी दिवाणी आणि फौजदारी अशी 2 न्यायालयं प्रांतीय स्तरावरती आणण्याचा प्रयत्न केला. पण दिवाणी आणि फौजदारी न्यायालयं एका बाजूला भारतीयांना असं दाखवण्यात आलं की तुमच्या न्यायदान व्यवस्थेमध्ये बदल करण्यासाठी आम्ही ही दिवाणी आणि फौजदारी न्यायालयं आणतो आहोत. पण प्रत्यक्षात दिवाणी आणि फौजदारी न्यायालय अस्तित्वात आणत असताना त्यांनी मात्र इथे कायदे इंग्रजांसाठी वेगळे कायदे केले आणि भारतीयांसाठी वेगळे कायदे केले. त्यामुळे न्यायदान व्यवस्था त्यांनी अस्तित्वात आणली, पण कायदे व्यवस्था मात्र वेगवेगळे केले, ज्याच्यामुळे कायदे व्यवस्था जर बदलत असेल तर इथे मात्र अन्याय हा भारतीयांवरतीच झाला. कारण जितके जास्त कडक कायदे करता येतील तेवढे त्यांनी भारतीयांसाठी केले आणि जितकी जास्त कठोर शिक्षा देता येईल ती त्यांनी भारतीयांना दिली. त्यामुळे नुसतं वरवर दिवाणी आणि फौजदारी न्यायालय अस्तित्वात आणून न्यायदान व्यवस्था सुधारण्याचा किंवा बदलण्याचा इंग्रजांनी प्रयत्न केला, पण प्रत्यक्षात मात्र तसं झालं नाही. उलट भारतीयांवरतीच अन्याय आणि अत्याचार या न्यायदान व्यवस्थेच्या अनुषंगानं त्यांनी केले. आणि शासकीयदृष्ट्या आणखी एक बदल त्यांनी केला की आपल्या देशामध्ये जेव्हा युरोपियन आले त्यावेळी पोर्तुगीज ही भाषा जास्त रुजलेली होती आणि पोर्तुगाल याच भाषेमध्ये आपल्या देशातले सगळे व्यवहार चालत होते. पण साधारण 1835 पर्यंत अखंड हिंदुस्थान ज्यावेळी इंग्रजांनी काबीज केला त्यावेळी 1835 नंतर मात्र आपल्या देशातली प्रशासकीय भाषासुद्धा बदलण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला. आणि ही प्रशासकीय भाषा बदलत असताना त्यांनी पोर्तुगालऐवजी इंग्रजी ही डायरेक्टली बदलली. आणि जी इंग्रजी भाषा आज आपण 21व्या शतकामध्ये सुद्धा आपल्या भारतीय जनतेला समजत नाही, कळत नाही, ती तर 19व्या शतकामध्ये इंग्रजांनी डायरेक्टली भारतीयांसाठी लागू केली. आणि इथे मात्र सर्वसामान्य जनता सुद्धा असंतुष्ट झाली, कारण इंग्रजी भाषेमध्ये इंग्रजांचं संपूर्ण प्रशासन चालवलं जाऊ लागलं, ज्यामध्ये मग न्यायदान व्यवस्था असेल किंवा त्यांची प्रशासकीय धोरणं असतील, ही सगळी इंग्रजी भाषेमधून चालू झाली, ज्यामध्ये मग अनभिज्ञ असलेल्या भाषेमधून प्रशासन समजावून घेणं हे भारतीयांना जमलं नाही. त्यामुळे इंग्रजांनी बदललेली प्रशासकीय भाषा हे सुद्धा शासकीय धोरण असंतोषाला कारणीभूत ठरलेलं दिसतं. अशी प्रमुख 2 शासकीय कारणं या ठिकाणी आहेत. त्यानंतर 4थं कारण आहे ते म्हणजे लष्करी कारण. लष्करी कारणामध्ये महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे जे भारतीय नागरिक इंग्रजांच्या सैन्यामध्ये दाखल झालेले होते त्यांच्यामध्ये निर्माण झालेला असंतोष. कारण लष्करी कारण म्हटल्यानंतर इंग्रजांचं लष्कर याचा संबंध नाही आहे. तर या लष्करी कारणामध्ये जे असे नागरिक ज्यांनी इंग्रजांच्या सैन्यामध्ये स्वतःची नोकरी किंवा चाकरी करायला सुरुवात केलेली होती त्यांच्यामध्ये निर्माण झालेला हा असंतोष आहे. तर याच्यामध्ये नेमकं काय तत्व आहे, तर जसं राजकीय किंवा शासकीय दृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या जितकं जास्त अन्याय अत्याचार भारतीयांचा करता येऊ शकेल तेवढा इंग्रजांनी जसा केला, तसं लष्करामध्येही जे भारतीय नागरिक होते त्यांच्यावरती सुद्धा अन्याय आणि अत्याचार करण्याचा प्रयत्न इथे इंग्रजांनी केलेला दिसतो. मग तो कशा पद्धतीनं केला, तर पहिल्यांदा भारतीयांकडे पात्रता, योग्यता, कुशलता असून सुद्धा
वरच्या हुद्द्याच्या जागा भारतीयांना दिल्या जात नव्हत्या. म्हणजे भारतीयांच्या अंगी पात्रता असून वरच्या हुद्द्याच्या जागा दिल्या जात नव्हत्या, बढती दिली जात नव्हती. समजा एका हुद्द्यावर, मग ते सैनिक असं आपण जर घेतलं तर सैनिक या पदावरती समजा एक ब्रिटिश नागरिक असेल आणि एक भारतीय नागरिक असेल, तर एकाच हुद्द्यावर काम करणाऱ्या युरोपियन आणि भारतीय सैनिकांना मात्र दिला जाणारा पगार याच्यामध्येही तफावत होती, की ज्याच्यामध्ये साधारण आत्ता संदर्भ असा आहे की दामदुप्पट पगार युरोपियन नागरिकांना जादा दिला जात होता, पण मूळ संदर्भ 8 पटीनं पगार भारतीय सैनिकांना कमी दिला जात होता असाही संदर्भ आहे. त्यामुळे इथे वेतनामध्येही तफावत होती. वेतनाबरोबर तफावत होतीच, त्याच्याबरोबरच बढती नव्हती, चांगल्या दर्जाच्या जागा दिल्या जात नव्हत्या. याच्याबरोबरच भारतीय सैनिकांवरती अनेक धार्मिक बंधनं सुद्धा घालण्यात आलेली होती. म्हणजे जे भारतीय सैनिक इंग्रजांच्या सैन्यामध्ये असतील त्यांनी आपल्या धर्माच्या अनुषंगानं आचरण करायचं नाही. म्हणजे टिळा लावायचा नाही किंवा गंध लावायचा नाही, शेंडी राखायची नाही, लुंगी नेसायची नाही, अशा ज्या काही गोष्टी आपल्या देशामध्ये धार्मिक परंपरेच्या अनुषंगानं होत्या, तर त्याच्यावरती इंग्रजांनी बंधनं घातली की तुम्ही सैन्यात आला तर तुमची धार्मिक बंधनं पाळायची नाही, ती बाजूला ठेवायची. त्यामुळे धार्मिकदृष्ट्या सुद्धा भारतीय सैनिक असंतुष्ट झाले. आणि आपल्या देशामध्ये आजही 21व्या शतकामध्ये सुद्धा निसर्ग पूजा आपण करतो, तर याच निसर्ग पूजेच्या अनुषंगानं आजी जसं आपण समुद्राची पूजा करतो किंवा वनस्पतींची पूजा करतो, सापाची पूजा करतो, तसंच त्या कालखंडामध्ये सुद्धा समुद्र पूजनीय मानला जात होता, की ज्याच्यामध्ये समुद्र प्रवास करणं म्हणजे कुठेतरी आपण धर्माचा कोप करतो की काय, अशी एक समजूत भारतीय सैनिकांमध्ये होती. ही समजूत दूर सारण्यासाठी म्हणून इंग्रजांनी भारतीय सैनिकांना जाणीवपूर्वक समुद्र प्रवास घडवून आणला, ज्यामुळे सुद्धा भारतीय सैनिक असंतुष्ट झाले की समुद्र ओलांडण्याची सक्ती त्यांच्यावर करण्यात आली. त्यामुळे लष्करीदृष्ट्या अशी मोजकी कारणं या ठिकाणी आहेत. आणि या 1857च्या बंडाला सगळ्यात मोठं कारण घडलं ते म्हणजे तात्कालीन कारण, की ज्या तात्कालीन कारणामुळे 1857च्या बंडाला सुरुवात झाली. हे तात्कालीन कारण काय होतं, तर साधारण 1857च्याच कालखंडामध्ये इंग्रजांनी आपल्या सैनिकांना एक नव्यानं उपलब्ध झालेली बंदूक वापरायला सक्ती केली. तिचं नाव होतं एनफिल्ड रायफल. तर एनफिल्ड रायफल ही वापरण्याची सक्ती केली. मग वाद कुठे झाला, तर या एनफिल्ड रायफलीला वापरलं जाणारं काडतूस, की ज्या काडतुसावर एक आवरण होतं आणि ते आवरण तोंडानं सोलल्याशिवाय त्या काडतुसाचा वापर त्या बंदुकीमध्ये करता येत नव्हता. त्यामुळे मग असा भारतीय सैनिकांमध्ये गैरसमज पसरवण्यात आला की या एनफिल्ड रायफलीच्या काडतुसाला गायीची आणि डुकराची चरबी लावली जात आहे. कारण गाय ही हिंदूंना पवित्र, तर डुक्कर हे मुस्लिमांना निषिद्ध. त्यामुळे अशा 2 प्राण्यांचा संदर्भ इंग्रजांनी घेतला आणि या 2 प्राण्यांची चरबी त्या एनफिल्ड रायफलीच्या काडतुसाला लावली जात आहे असा गैरसमज आपल्या भारतीय सैनिकांमध्ये पसरला. आणि ही बातमी मंगल पांडेला समजली आणि मंगल पांडेनं मग याच रायफलीला विरोध करण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्याची भेट घेतली. आणि हे ठिकाण होतं बराकपूरची छावणी. तर बराकपूरच्या छावणीमध्ये मंगल पांडेनं एनफिल्ड रायफल वापरण्याला विरोध केला आणि इथे 1857च्या बंडाची ठिणगी पडली. कारण जो मंगल पांडे ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याला भेटायला गेला आणि एनफिल्ड रायफल वापरण्याच्या विरोधात त्यानं मत मांडलं, तेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्यांना सांगितलं की ही रायफल तुम्हाला वापरावीच लागेल. पण मंगल पांडेनं त्याचं स्पष्टीकरण दिलं की इथे तुम्ही प्राण्यांचा वापर करून आमचा धर्म भ्रष्ट करत आहात, त्यामुळे ही बंदूक आम्ही वापरणार नाही. आणि तिथे मग मंगल पांडे आणि ब्रिटिश अधिकारी यांच्यामध्ये वादावादी झाली, की ज्या वादावादीचं प्रत्यंतर मंगल पांडेकडून त्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करण्यामध्ये झाली, की ज्याच्यामुळे मग इंग्रज अधिकाऱ्याची मंगल पांडेनं हत्या केली. म्हणून पुढे जाऊन मंगल पांडेलाही बराकपूरच्या छावणीमध्येच फाशी देण्यात आली. जो मंगल पांडे 1857च्या बंडातला पहिला हुतात्मा म्हणून ओळखला जातो. मंगल पांडेनं 1857च्या बंडाची सुरुवात केली, पण हे बंड पुढे विस्तारत गेलं दिल्लीच्या तख्तापर्यंत. तर इथे आपल्याला हे बंड कसं पुढे गेलं, कुठे कुठे ही बंड झाली याचा संदर्भ आपल्याला इथे बघायचा आहे. तर 1857च्या बंडाची सुरुवात पहिल्यांदा झाली बराकपूरमध्ये आणि त्यानंतर बंड झालं ते मीरत. जसं बराकपूरच्या छावणीतील सैनिकांनी म्हटलं की आम्ही एनफिल्ड ही रायफल वापरणार नाही, तसं मीरतच्या सैनिकांनी म्हटलं की एनफिल्ड ही रायफल आम्ही वापरणार नाही. त्यामुळे तिथेही त्या रायफलीच्या वापरासाठी विरोध करण्यात आला.
जेव्हा विरोध झाला तेव्हा मात्र मग ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मीरतच्या सगळ्या सैनिकांना अटक केली आणि तुरुंगात डांबलं, की ज्याच्यामुळे मीरतच्या सैनिकांनी तुरुंग फोडला आणि मीरतवरून दिल्लीवरती कूच केली आणि दिल्लीला वेढा देऊन दिल्ली काबीज करण्याचा प्रयत्न केला, की त्या कालखंडामध्ये मीरतच्या सैनिकांनी दिल्ली ताब्यात घेऊन भारताचा सम्राट म्हणून मोगल बादशाह दुसरा बहादूर शाह याला भारताचा सम्राट म्हणून घोषित केलं आणि त्याला दिल्लीच्या गादीवर बसवलं. पण हे यश फार काळ टिकलं नाही, कारण लगेच इंग्रजांनी दिल्लीवरती परत सत्ता काबीज केली आणि मोगल बादशाहला परत पाय उतार व्हावं लागलं. पण इथे मीरतच्या सैनिकांनी दिल्ली ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. मीरत नंतर बंड झालं कानपूर या ठिकाणी, जो कानपूरचा आपला मराठ्यांचा पेशवा नानासाहेब, जो दत्तक वारस नामंजूर धोरणानुसार पायउतार झालेला होता. कारण दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा तो दत्तक मुलगा होता, की ज्याला दत्तक मुलगा आहे म्हणून इंग्रजांनी सगळ्या फॅसिलिटीज कुठलीच दिलेली नव्हती. त्यामुळे नानासाहेब असंतुष्ट होता. त्यामुळे कानपूरमध्ये नानासाहेबांनं बंड केलं. त्यामुळे कानपूर बंडाचं नेतृत्व हे नानासाहेबांनं केलेलं आहे, असा संदर्भही तुम्हाला इथे लक्षात ठेवावा लागेल, की तुम्हाला प्रश्न नेहमी पडतो बोर्ड एक्झामला, की कानपूर बंडाचं नेतृत्व कुणी केलं होतं, तर ते नानासाहेबांनी केलं होतं आणि नानासाहेबांना त्यांचा सहकारी तात्या टोपे यानं मदत केलेली होती. त्यामुळे कानपूर बंडामध्ये नानासाहेब आणि तात्या टोपे हे दोन व्यक्ती महत्त्वाचे आहेत. पण इथे नानासाहेबाला मात्र कानपूर बंडामध्ये यश मिळालं नाही. इथे अपयशाला सामोरं जावं लागलं, नानासाहेबाला मारण्यात आलं. तात्या टोपे मात्र जिवंत राहिला. तात्या टोपेनं मग विचार केला की आता कुणाला आपण मदत करायची, तर त्याच कालखंडामध्ये झाशी या संस्थानामध्ये बंडाला सुरुवात झालेली होती. त्यामुळे झाशीची राणी लक्ष्मीबाई हिनं सुद्धा एक मुलगा दत्तक घेतलेला होता, ज्या दत्तक मुलाला लॉर्ड डलहौसीच्या दत्तक वारस नामंजूर धोरणानुसार पद मिळालं नव्हतं किंवा वारसदार म्हणून अधिकार मिळालेला नव्हता. त्यामुळे इथे झाशीची राणी सुद्धा असंतुष्ट होती आणि तिनं मग इंग्रजांच्या विरोधात प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे 1857चं पुढचं बंड जे झालं ते झाशीमध्ये झालं. झाशीनं इंग्रजांच्या विरोधात बंड केलं आणि इंग्रजांच्या ताब्यातला ग्वाल्हेर हा प्रांत काबीज केला, तो जिंकून घेतला. त्यामुळे इथे झाशीच्या राणीला पहिलं यश मिळालेलं आहे, ते म्हणजे ग्वाल्हेर तिनं इंग्रजांच्या ताब्यातलं जिंकून घेतलं. हाही मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, कारण इथेही तुम्हाला 1 मार्काचा प्रश्न विचारला जातो, की झाशीच्या राणीनं इंग्रजांच्या ताब्यातला असा कोणता प्रांत काबीज केला, तर तो ग्वाल्हेर प्रांत आहे, जो झाशीच्या राणीनं इंग्रजांच्या ताब्यातला जिंकलेला होता. त्यामुळे हाही संदर्भ महत्त्वाचा आहे. इथे तात्या टोपेनं झाशीच्या राणीला मदत केलेली दिसते. पुढे ग्वाल्हेरमधून बंड झालं झाशीमध्ये, ज्या ठिकाणी झाशीच्या राणीनं स्वतःच्या दत्तक मुलाला पाठीशी बांधून इंग्रजांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. इथे तात्या टोपेनंही झाशीच्या राणीला मदत केली, पण झाशी इथे झालेलं बंड मात्र अपयशी ठरलं, कारण झाशीच्या राणीला इथे ठार मारण्यात आलं. त्यामुळे रणांगणावरती ती मृत्युमुखी पडली. पण एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं मात्र झाशीच्या राणीबद्दल अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. हा मुद्दा सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, पण इथेही तुम्हाला प्रश्न याला धरून विचारला जातो, की बंडखोरातील अत्यंत शूर म्हणून कोणाला ओळखलं जातं, असा संदर्भही तुम्हाला विचारला जातो. आणि बंडखोरातील अत्यंत शूर व्यक्ती म्हणून झाशीच्या राणीचा उल्लेख एका ब्रिटिश तत्ववेत्त्यानंच केलेला आहे. त्यामुळे इथे झाशीच्या राणीबद्दलचा हा संदर्भ लक्षात ठेवा. पुढे झाशीच्या राणीचं बंड अपयशी ठरलं, तिथे त्याला मारण्यात आलं. त्यामुळे झाशीमधलं सुद्धा बंड इंग्रजांनी जिंकलं आणि पुढे मग सरतेशेवटी बंड झालं, ते म्हणजे अवध प्रांतामध्ये. खरं तर याचा संदर्भ तुमच्या आपल्या 10वीच्या पुस्तकामध्ये नाही आहे, की अवधमध्ये बंड कुणी केलं, तर हे बेगम हजरत महल हिनं बंड केलेलं होतं. हिनं सुद्धा एक दत्तक मुलगा वारस घेतलेला होता, ज्याला वारसा हक्कानुसार पदभार दिला नाही. त्यामुळे बेगम हजरत महलनं सुद्धा अवध प्रांतामध्ये बंड केलं, पण ते सुद्धा बंड अपयशी झालं, की ज्यामुळे बेगम हजरत महल ही नेपाळला पळून गेली. त्यामुळे अवधमधलं बंड सुद्धा इंग्रजांनी यशस्वी केलेलं आपल्याला दिसतं. तर असे साधारण 1857च्या बंडामध्ये एक 5 ठिकाणं आहेत जिथे बंड झाली. तर ही 5 ठिकाणं लक्षात ठेवायची आहेत. पहिल्यांदा बंड झालं बराकपूरमध्ये, जिथे मंगल पांडे हा बराकपूरच्या छावणीतला सैनिक जो पहिला हुतात्मा म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर बंड झालं मीरत, ज्या मीरतच्या सैनिकांनी दिल्ली काबीज घेतली. पण इथे दिल्ली काबीज करण्यापेक्षा महत्त्वाचा संदर्भ लक्षात ठेवायचा, की या बंडाच्या कालखंडामध्ये मीरतच्या सैनिकांनी भारताचा सम्राट म्हणून कोणाला पदावरती बसवलं, तर दिल्लीचा मोगल बादशाह दुसरा बहादूर शाह याला भारताचा सम्राट म्हणून घोषित केलं. यानंतर बंड झालं कानपूर, ज्या कानपूर बंडाचं नेतृत्व केलं होतं नानासाहेबानं. त्यानंतर बंड झालं झाशी, की ज्या झाशीच्या राणीनं ग्वाल्हेर हा प्रांत जिंकला. आणि सरतेशेवटी बंड झालं अवध,
की जिथे बेगम हजरत मलनं बंड केलं. तर अशा 5 ठिकाणी 1857ची बंड झाली. पण या 5ही ठिकाणी इंग्रजांना यश मिळालं आणि भारतीयांना अपयशाला सामोरं जावं लागलं. तर इथे आपल्याला पुढचा संदर्भ हाच बघायचा आहे की इथे भारतीयांना अपयश का आलं, तर याच्या पाठीमागची कारणं नेमकी काय आहेत. तर साधारण एक 5 ते 6 कारणं. हा संदर्भ खरं तर अतिशय महत्त्वाचा आहे, कारण 3 मार्काचा प्रश्न तुम्हाला इथे या ठिकाणी येऊ शकतो की भारतीयांना अपयश का आलं. तर याच्यातलं पहिलं महत्त्वाचं तत्व आहे की भारतीयांमध्ये एकी नव्हती. कारण आपण जर बघितलं ही 5 ठिकाणी बंड झालेली आहेत, ही एकावेळी लढता आली असती पण एकावेळी लढलेली नाही. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी ही बंड केली, त्यामुळे भारतीयांमध्ये एकी असलेली दिसून येत नाही. भारतीयांकडे योग्य नेतृत्व नव्हतं, कारण 1857च्या बंडामध्ये अखंड हिंदुस्थानामध्ये एकावेळी जसं बंड झालं नाही तसं ते एकट्याच्या नेतृत्वाखाली झालेलं आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळे इथे बंडाला नेतृत्वही नव्हतं. तिसरं अपयशाचं कारण आहे भारतीयांकडे निश्चित ध्येय नव्हतं. जे व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं की याला स्वातंत्र्य युद्ध म्हणता येत नाही, याचं तत्व इथे आपल्याला दिसून येतं की भारतीयांकडे निश्चित ध्येय नव्हतं. कारण स्वातंत्र्य हा जर ध्येयाचा भाग असता तर सगळे इंग्रजांना भारतातून हाकलून लावण्यासाठी लढले असते, पण नाही, इथे भारतीयांकडे ध्येय नव्हतं. ते स्वार्थी वृत्तीनं लढलेले दिसतात. झाशीची राणी स्वतःच्या दत्तक मुलाला वारसा हक्क मिळवण्यासाठी लढली. नानासाहेब याला निवृत्ती वेतन पाहिजे होतं, त्याच्यासाठी तो लढला. बेगम हजरत महल स्वतःच्या दत्तक मुलाला नवाबपद मिळावं म्हणून ती लढली. मिरजचे आणि बराकपूरचे सैनिक एनफिल्ड नावाची रायफल वापरण्यापासून बंद व्हावी आणि त्याच्या बदल्यात दुसरी रायफल आम्हाला द्यावी याच्यासाठी लढले. म्हणजे इथे कुणाकडेही निश्चित ध्येय असलेलं आपल्याला दिसत नाही, किंवा कुठेही असा शब्दप्रयोग येत नाही की आम्हाला ब्रिटिशांच्या विरोधात लढायचं आहे आणि भारत स्वतंत्र करायचा आहे, असंही तत्व इथे आपल्याला दिसत नाही. याबरोबर चौथं अपयश ते म्हणजे भारतीयांनी इंग्रजांना काही प्रमाणात सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काही भारतीय हे इंग्रजांच्याशी एकनिष्ठ राहिले, ज्याच्यामध्ये बऱ्याच अंशी राजपूत राजे हे इंग्रजांच्याशी संलग्न राहिलेले दिसतात, ज्याचा संदर्भ आपल्या पुस्तकामध्ये नाही आहे. खरं तर तात्या टोपे झाशीच्या संघर्षानंतर जो एकटा लढण्याचा प्रयत्न करत होता, पण एकट्या राजपूत सरदाराकडून तात्या टोपे कुठे लपलेला आहे हे इंग्रजांना सांगण्यात आलं आणि तात्या टोपेला नंतर इंग्रजांनी मारलं. तर अशा पद्धतीचं वातावरण भारतामध्ये निर्माण झालं की भारतीयांना सहकार्य करण्याऐवजी काही भारतीय स्वकीय सत्ताधीश हे इंग्रजांच्या बाजूने राहिलेले दिसतात, की ज्याच्यामुळे इथे या बंडाला अपयश आलेलं दिसतं. आणि 5वं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे सर्वसामान्यांचा पाठिंबा भारतीयांना मिळाला नाही. कारण इथे मोठ्या प्रमाणावर चोरी लुटमारी घडवून आणण्यात आली. म्हणजे एका बाजूला सर्वसामान्य नागरिक जर बंडात उतरलेले असतील तर आपल्या देशातले बहुसंख्य नागरिक हे त्यांचीच घरं लुटताना आपल्याला दिसतात. म्हणजे भारतीयांनीच भारतीयांना लुटण्याचा प्रयत्न केला की ज्याच्यामुळे 1857च्या बंडामध्ये भारतीयांना अपयशाला सामोरं जावं लागलं. आणि 6वं मुख्य कारण आहे ते म्हणजे इंग्रजांच्याकडे असलेली अतिशय उत्तम शस्त्रास्त्र, उत्तम संपर्क साधनं किंवा दळणवळणाची साधनं की जी आपल्या भारतीयांकडे नव्हती. कारण इंग्रज बंदुकीनं लढत होते तर आपले भारतीय तलवारी आणि काठ्या घेऊन लढत होते. त्यामुळे शस्त्रास्त्रांमध्ये सुद्धा आपण पारंगत नव्हतो, ती नव्हती आपल्याकडे. दळणवळणाची साधनं नव्हती, कारण रस्ते रेल्वे इंग्रजांनी निर्माण केलेले होते. तार यंत्रणा त्यांची होती, त्यामुळे त्याचा सगळा वापर इंग्रजांनी स्वतःसाठी करून घेतला की अशा तत्पर वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनांचा वापर त्यांनी केल्यामुळे इथे भारतीयांना अपयशाला सामोरं जावं लागलं. पण जरी इथे भारतीयांना अपयशाला सामोरं जावं लागलेलं असलं तरी मात्र अतिशय चांगले दूरगामी बदल भारतामध्ये आपल्याला झालेले दिसून येतात. कारण इथे 1857चं बंड झालं, पण हा धक्का इंग्रजांना होता. कारण आपण इतकं मोठं विशाल साम्राज्य निर्माण केलेलं आहे, त्यामुळे भारतातून आपल्याला कोणी हाकलून लावणार नाही असा एक गैरसमज त्यांच्यामध्ये होता. आणि 1857च्या बंडानं तो त्यांचा गैरसमज दूर झालेला आपल्याला दिसतो की तोच भाग म्हणजे 1857च्या बंडाचे परिणाम म्हणून आपल्याला इथे लक्षात ठेवायचे. हा या प्रकरणातला शेवटचा मुद्दा आहे. हाही महत्त्वाचा आहे, कारण इथे 3 मार्काचा प्रश्न याही घटकाला धरून तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पण हा संदर्भ तुम्ही मागच्याही एका प्रकरणामध्ये बघितलेला आहात की जिथे संविधानात्मक विकास याच्यामध्ये 1858चा जो कायदा आहे तोच कायदा इथे या 1857च्या बंडाचा परिणाम म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर नेमकं परिणाम काय झालेत, तर इथे 5 ते 6 मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत.
याच्यातला पहिला महत्त्वाचा परिणाम आहे तो म्हणजे साधारण 31 डिसेंबर 1600 मध्ये जी आपल्या देशामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली, ज्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं आपल्या देशामध्ये पहिल्यांदा व्यापार करण्याचा प्रयत्न केला, नंतर ती राज्यकर्ती म्हणून काम करताना दिसते, तर अशा 1600 पासून अस्तित्वात असलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतात 1858ला नेस्तनाबूत झाली. त्यामुळे 1857च्या बंडानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता गेली आणि प्रत्यक्षात इंग्लंडच्या पार्लमेंटची सत्ता भारतामध्ये रुजलेली आपल्याला दिसते. त्यामुळे हा पहिला परिणाम झाला की ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता गेली आणि इंग्लंडच्या पार्लमेंटची सत्ता आली. इंग्लंडच्या पार्लमेंटची सत्ता आल्यानंतर आपल्या देशातला संपूर्ण राज्यकारभार हा राज्य सचिवाकडे सोपवण्यात आला, जो राज्य सचिव ब्रिटिश पार्लमेंटला जबाबदार धरण्यात आला. त्यामुळे जो काही त्यानं निर्णय घेतलेला असेल तो ब्रिटिश पार्लमेंटनं घेतलेला असेल असं गृहीत धरण्यात आलं, ज्यामुळे राज्य सचिवाकडे संपूर्ण अधिकार या ठिकाणी देण्यात आले. आणि याच ठिकाणी मग व्हिक्टोरिया राणीनं 1 नोव्हेंबर 1858ला आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला की ज्या जाहीरनाम्याला भारताचा मॅग्ना चार्टा म्हणून ओळखलं जातं, की ज्या मॅग्ना चार्टामध्ये काही गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे ते म्हणजे भारतीयांना विश्वासात घेऊन त्यांना स्थिर सरकार दिलं जाईल असं पहिलं आश्वासन त्या 1858च्या जाहीरनाम्यामध्ये नमूद करण्यात आलं. भारतामध्ये धार्मिक सहिष्णुता निर्माण केली जाईल, म्हणजे भारतीयांच्या धर्मात हस्तक्षेप केला जाणार नाही असंही तत्त्व सांगण्यात आलं, ज्यामुळे भारतीयांना धार्मिक स्वातंत्र्य मिळालं, जे धार्मिक स्वातंत्र्य सैनिकांना नव्हतं, की ज्यामुळे असंतोष निर्माण झाला. तर इथे जाहीरनाम्यामध्ये तेही तत्त्व बाजूला सारण्यात आलं की जिथे धार्मिक स्वातंत्र्य भारतीयांना दिलं जाईल आणि भारतामध्ये धार्मिक सहिष्णुता निर्माण केली जाईल, भारतीयांना विश्वासात घेऊन त्यांचा सत्तेत सहभाग करून घेतला जाईल, याची हमी इंग्लंडच्या राणीनं भारतीयांना दिलेली आपल्याला बघायला मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व म्हणजे आपल्या देशामध्ये जे न्यायदान व्यवस्थेच्या अनुषंगानं बदल झालेले होते, म्हणजे दिवाणी आणि फौजदारी न्यायालय अस्तित्वात आणण्यात आलेले होते की ज्याच्यामध्ये इंग्रजांसाठी वेगळे कायदे, भारतीयांसाठी वेगळे कायदे होते आणि जितके जास्त कठोर कायदे निर्माण करता येऊ शकेल तेवढे कठोर कायदे भारतीयांसाठी त्यांनी निर्माण केले. तर याचीही तत्त्व या 1858च्या जाहीरनाम्यामध्ये बदलण्यात आली आणि कायद्यामध्ये समानता आणली जाईल असेही आश्वासन या राणीनं दिलं. तर अशा पद्धतीने 4 महत्त्वाच्या गोष्टी त्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. पण असंख्य गोष्टी आहेत, पण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एवढ्या 4 गोष्टी दिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं 1857चं बंड जे झालं की ज्याच्यामध्ये राजकीय कारणं आहेत, शासकीय कारणं आहेत, आर्थिक कारणं आहेत, तात्कालीन कारणं आहे आणि त्याच्यानंतर एक 5 ते 6 ठिकाणी झालेली बंड आहेत आणि या बंडानंतर आपल्याला कशा पद्धतीनं अपयश आलं, त्याची कारणं नेमकी काय आहेत आणि 1857चा नेमका भारतामध्ये काय परिणाम झाला. तर अशा 3 महत्त्वाच्या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहेत: कारणं, त्यानंतर परिणाम आणि अपयश भारतीयांना का आलं. तर असे मुख्य मुद्दे या पाठामधले आहेत. तर थोडक्यात हे प्रकरण आपण इथे बघितलेलं आहे. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.